UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत। गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण असा शब्द वापरला नाही। सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। आरोपी सुदर्शन घुलेसह सहकाऱ्यांवर मोक्का लागण्याची दाट शक्यता। बीड हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सुई मुंडेंच्या बाजूने चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। राज्यातील रस्ते जरांगेंच्या घरचे नाहीत, मंत्र्यावर खाच्या स्तरावर बोलून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। जरांगेंच्या मुंडेंवरील टीकेनंतर सदावर्तेंचा निशाणा। मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाच्या आकाचाही जेलवारीसाठी नंबर लागू शकतो। सुरेश धस यांचा हल्लाबोल। वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी। विष्णू चाटे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे। आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा। तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची माहिती। आरोपींना पश्चाताप नाही, तर त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली। पोलिसांची केज कोर्टात माहिती। बीडमध्ये झालेल्या हत्येमागचे मास्टरमाइंड कोण? सुरेश धस यांचा सवाल। तर अजितदादा क्या हुआ तेरा वादा म्हणत धस यांच्याकडून फटकेबाजी। संतोष देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। बिहारलाही लाजवेल अशी परळीत स्थिती, अनेक खून इथे पचवले गेलेत, संजय जाधव यांचा आरोप। फडणवीस अजितदादा यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची ही मागणी। डॉक्टर वायबसेनंच घुले आणि सांगळेला पळून जाण्यात मदत केली, तपासात नवा खुलासा। वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेचे मुसके आवळण्यात यश। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा त्याग करावा, गजानन कीर्तीकर यांची प्रतिक्रिया। शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी। भिवंडीत बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात गोंधळ, गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचनार्थातच सोडून गेले। पालकमंत्रीपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटण्याची शक्यता। 80% पालकमंत्रीपदांबाबत एकमत, तर काही पालकमंत्रीपदांबाबत तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच। एकाच महिलेनं 2 योजनांचा लाभ घेऊ नये, लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, माणिकराव कोकाटे यांचं आवाहन। प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी महाकुंभ मेळा। कोट्यवधी भक्त पवित्र स्नान करणार, 1.5 लाखापेक्षा अधिक तंबूंची उभारणी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।